13 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या संदर्भात काढलेले 3 GR पूर्णपणे बेकायदेशीर असल्यामुळे ते ताबडतोब रद्द झाले पाहिजे। यासाठी आमचा 13 तारखेचा एका प्रमुख मागणीबद्दलचा मोर्चा आहे। इतरही मागण्या आहेत। मुद्दा असा आहे, सामाजिक सुरक्षा संहिता मसुदा नियमावलीचा अजूनही महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला नाही। तो मंजूर केलेला नसल्यामुळे सामाजिक सुरक्षा संहितेमधील ज्या बाबी आहेत त्याचा अंमल त्याच्या अगोदरच महाराष्ट्र शासनाला करता येणार नाही। कारण सामाजिक सुरक्षा संहिता आणि इतर 3 संहिता आहेत ते भारत सरकारने मंजूर केलेले आहेत, त्यांचे नियम आहेत। परंतु हा कंकरंट लिस्टमध्ये येणारा विषय असल्यामुळे राज्य शासनाने त्याच्याबद्दलचे नियम कायदे करणे गरजेचे आहे आणि ते करण्या अगोदरच सामाजिक सुरक्षा संहितेच्या नावाखाली GR काढणे आणि दुरुस्ती करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे। किंबहुना ही जी मर्यादा आहे, उल्लंघन आहे, हे कायद्याचं उल्लंघन आहे। तुम्ही अगोदर तुमचा मसुदा तुम्ही ठेवलेला आहे आणि तो मसुदा मंजूर होण्या अगोदरच हे कशासाठी केलेलं आहे, ते कारस्थान काय आहे हे आपण समजावून घेतलं पाहिजे। मुळातच सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की कलम 28 प्रमाणे या कायद्यातल्या तुम्ही शैक्षणिक सुविधा ज्या आहेत विद्यार्थ्यांच्यासाठी बांधकाम कामगारांच्या त्याचा पुरेपूर वापर केला पाहिजे आणि कामगारांना लाभ दिले पाहिजे। आणि यांनी काय केलेलं आहे, आता 1 ते 8वी पर्यंत, 1ली ते 8वी पर्यंतची स्कॉलरशिप रद्द केलेली आहे आणि त्याच्याऐवजी काय सांगतायत, तुम्ही शालेय पिशवी घ्या, वस्तू घ्या। आता हा जो मुद्दा आहे तो सुद्धा बेकायदेशीर यासाठी आहे की 2022 साली भारत सरकारने, याच मोदी सरकारने सर्व राज्यांना कळवलेलं आहे की तुम्ही वस्तू रूपाने कामगारांना लाभ देऊ नका, त्यात गैरव्यवहार होता, तुम्ही रोख रकमेने त्यांना तुम्ही लाभ द्या। काय तुमचा कामगारावर विश्वास नाही का की त्या मुलांच्यासाठी ते काहीच मदत करणार नाही? मुळातच ती शिष्यवृत्ती नाही आहे। कायद्यामध्ये, सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये असं नमूद आहे की शालेय शिक्षण आर्थिक सहाय्य योजना आहेत, त्या शिक्षणासाठी सहाय्य त्यांच्या मार्फत केलं जातं, ती शिष्यवृत्ती नाही। त्यामुळे यांनी जे केलेले हे 3 GR आहेत ते पूर्णपणे बेकायदेशीर आहेत। दुसरा मुद्दा असा आहे की त्यांचा दुसरा GR आहे तो पेन्शन बद्दलचा आहे। पेन्शनमध्ये सरळ सरळ महाराष्ट्र सरकार फसवणूक करते। शरम वाटली पाहिजे त्यांना की तुम्ही पेन्शनर कामगारांची चेष्टा करता। तुम्ही धडधडीत म्हणताय की ज्यांचे 20 वर्ष काम करून पूर्ण झाले असतील त्यांना आम्ही महिन्याला 1000 रुपये देणार। तुम्ही योजना चालू करून अजून 20 वर्ष झालेली नाही। 2011 साली त्याचा अंमल सुरू केलेला आहे, म्हणजे त्याला आता झाली किती, 2011 सालापासून 15-16 वर्ष झाली। मग तुम्ही 20 वर्षाचं कसं काय करताय? दुसरं ते सांगतायत की 15 वर्ष झाली असतील तर आम्ही 750 रुपये देणार आणि 10 वर्ष झालेली असेल तर तुम्ही महिन्याला 500 रुपये देणार। 10 वर्षापूर्वीचं सोडाच, 5 वर्षापूर्वीचं रेकॉर्ड सुद्धा या मंडळाकडे नाही। कायदा होता की तुम्ही सगळं रेकॉर्ड ठेवलं पाहिजे, तो धड नाही आहे आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही अर्ज दाखल करा। एकाही कामगाराला महाराष्ट्रामध्ये त्याने अजून पेन्शन चालू केलेली नाही आमच्या म्हणण्याप्रमाणे। त्यामुळं ही योजना फसवी आहे। आता 3 GR त्यांनी काढले होते। प्रसूती रजेबद्दलचा दुसरा GR आहे। आता ती गंमत पहा, याने ऑगस्ट महिन्यामध्ये 2025 मध्ये प्रसूती रद्द केलेली आहे, कशाची पर्वा न करता। त्यांनी 15,000 आणि 20,000 मिळत होते, रद्द केले। आता यांच्या बापाकडून जो आलेला सामाजिक सुरक्षा कायदा आहे त्याच्यामध्ये नमूद आहे की तुम्ही प्रसूती रजा दिली पाहिजे। त्यामुळे त्यांनी तो झकमारच GR केलेला आहे 25,000 रुपयेचा। जे 1 GR जो आहे तो फक्त रद्द केलेली योजना चालू करण्याचा आहे आणि तुम्ही शैक्षणिक सुविधा सगळ्या रद्द करताय। आता गंमत पहा की 30 नोव्हेंबर 2023 ला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बांधकाम कामगार विषयक नियम केलेले आहेत सगळे। त्या नियमामध्ये ह्या योजना आहेत सगळ्या। मग त्या नियमामधली दुरुस्ती जी आहे ती तुम्ही विधिमंडळामध्ये न करता मंडळ सांगते की तुम्ही 8वी पर्यंतच्या स्कॉलरशिप बंद करायच्या आणि ते मंडळाचा ठराव सचिवांच्याकडे जातो कामगार विभागाच्या आणि सचिवाचा फतवा निघतो की तुम्ही रद्द केलाय। बेकायदेशीर आहे, उल्लंघन आहे, या देशाच्या राज्यघटनेचा अपमान करणारी ही बाब आहे आणि त्यामुळे त्यांनी ती ताबडतोब रद्द केली पाहिजे। कारण तुम्ही त्याच्यामध्ये विचित्र अटी घातलेली आहेत।
म्हणजे तुम्ही द्यायचं नाही असं ठरवून की तुम्ही 9वीला तुम्ही शिक्षण घेताय आणि 8वीची जर स्कॉलरशिप घेतली असेल तर तुम्ही 9वीला देणार नाही म्हणताय. लाज वाटत नाही का? काय संबंध आहे त्याचा? दरवर्षी स्कॉलरशिप असते, दरवर्षी आर्थिक सहाय्य असतं. तुम्ही गेल्या वर्षी घेतलाय म्हणून यावर्षी देणार नाही, हा काय प्रकार आहे? तर हे सगळं पूर्णपणे बेकायदेशीर आहे, चुकीचं आहे. त्यांनी हे जे 2 GR आहेत, एक GR त्यातला आहे तो ठीक आहे प्रसूती रजेचा, पण तो सुद्धा त्यांनी सामाजिक सुरक्षा संहिता कायद्याचं उल्लंघन करून केलेलं आहे. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार सामाजिक सुरक्षा संहितेबद्दलचे नियम करत नाही तोपर्यंत त्या नावाखाली तुम्ही निर्णय करताय. तर हे दिशाभूल करणारं आहे, चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे, कामगारांचा अपमान करणारा आहे. आणि त्याच्यामुळे एक मागणी आमची जी आहे त्याच्यामध्ये ते 3 GR त्यांनी रद्द केले पाहिजेत. पूर्ववत त्यांनी सगळ्या स्कॉलरशिप ठेवल्या पाहिजेत. दुसरं असं की आता हे यांनी जे उलतापालत केलेली आहे त्या 3 GRच्या नावाखाली त्यांनी हे सगळं ऑनलाईन सिस्टीम सगळी बंद पाडलेली आहे, ती ताबडतोब सगळी सुरू झाली पाहिजे. नंबर 3, हे आता सध्या 32 लाख अर्ज जे प्रलंबित आहेत ते सगळे त्यांनी मंजूर म्हणून जाहीर केले पाहिजेत, कारण त्यांना लोकसेवा हमी कायदा लागू झालेला आहे. 3 महिन्याच्या पुढे गेल्यानंतर भरा तुम्ही. प्रत्येक अर्जासाठी 5,000 रुपये दंड अधिकाऱ्याने. हे 32 लाखाचे होतात 1600 कोटी. काय भरा, काय हरकत नाही, ते कामगारांना पैसे देऊन टाका. तर हे सगळं असल्यामुळे ह्या सर्व अन्यायाविरुद्ध हे मंडळ आणि हे कामगार विभाग महाराष्ट्र सरकारचं प्रत्येक कामगार कायदा उधळून लावून फसवणूक करून चेष्टा करून कामगारांना काय समजतच नाही असं समजून हे जे चालू आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. सावसूतपणे नुसता बोलायचं, प्रत्यक्षामध्ये उलटं करायचं, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तरी आज एक लोकसत्तामध्ये बातमी आहे की कामगार विभागाच्या सुरक्षा कामगार जी काही योजना आहे त्याच्यातल्या कामगारासाठी 1 वर्षाचा विमा आहे तो 5 वर्षाचा त्यांनी केला म्हणे, म्हणून ते सस्पेंड झाले. मग तुम्ही झोपलाय काय? 8,000 कोटी मध्यान्ह भोजन उचलणारा कंत्राटदार, धाराशिवच्या कलेक्टरने त्यात गैरव्यवहार झालाय, भ्रष्टाचार झालाय म्हणून रिपोर्ट करून सुद्धा तो तुम्ही रिपोर्ट फेटाळून लावला. रक्त काढून घेताय कामगारांचं आणि त्या कंपनीला 3,900 रुपये प्रत्येकाचे देत आहे, तो रिपोर्ट देत नाही. भांडी बाजारामध्ये होलसेलमध्ये 3,000 रुपयाला ती मिळतात, ती 8,900 रुपये तुम्ही त्या कंत्राटदाराला देत आहे. आणखीन 3-4,000 रुपये तुम्ही माल वाहतूक ऑनलाईन करण्यासाठी देत आहे. हे मात्र तुम्हाला दिसत नाही. म्हणजे अधिकाऱ्यांच्या डोळ्यातलं तुम्हाला कुसळ दिसतं आणि तुमच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, असला हा प्रकार आहे. त्यामुळं प्रचंड संख्येने आपण मुंबईला जावा. कामगारांनी महाराष्ट्रामध्ये आवाज उठवल्याशिवाय त्यांना काही मिळणार नाही. अन्यथा हळूहळू एक योजना आपल्याकडनं ते काढून घेतील आणि मग आपल्यासमोर निराश होण्याच्या पलीकडे काही राहणार नाही. त्यासाठी धडा घ्या, काहीतरी हे झेंजीपासून धडा घ्या, युवकांच्यापासून धडा घ्या. ते धड मारतायत पार्लमेंटवर, प्रत्येक राज्यामध्ये संघर्ष चालू आहे आणि तुम्ही गप्प बसून पाया पडून काही होणार नाही. तर त्या दृष्टीने तुम्ही 13 तारखेला जो आझाद मैदानमध्ये आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा एवढी मी विनंती करतो. त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल ते आर्थिक सहाय्य करा. मी शंकर पुजारी, माझा मोबाईल क्रमांक आहे 9960469366. शंका असल्यास जरूर संपर्क करा, सहकार्य करा. एवढे बोलून मी आजचे मुद्दे पूर्ण करीत आहे. धन्यवाद. जय भीम, लाल सलाम.